सोन्याचा भाव वाढला तरी चालतो, तेलाचा भाव वाढला तरी चालतो, पेट्रोल महाग झालं तरीही चालतं. 4-5 हजाराची साडी आपण आरामाने घेतो, पण त्याच साडीवरचं ब्लाऊज जर टेलर लोकांकडे टाकायला आले ना तर 400-500 रुपये सिलाई जर सांगितली खूप महाग वाटते. आणि नेहमी टेलर लोकांना हा प्रश्न केला जातो की एवढी सिलाई कशाला. आता बाहेर ज्या गोष्टी सगळ्या महाग झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही जर घ्यायला गेलो तर स्वस्तात मिळणार आहेत का? नाही, तेही आम्हाला महागच मिळणार आहे ना. तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग फिनिशिंग देण्यासाठीही तेवढाच वेळ लावला जात असतो, कटिंगला वेळ दिला जात असतो, स्टिचिंगला वेळ दिला जात असतो, आयहूक करायलाही वेळ दिला जात असतो. या सगळ्या वेळेमध्ये मनामध्ये एकच विचार असतो की ब्लाऊज तर चांगला बसेल ना. आणि ब्लाऊज दिल्यानंतर कस्टमरचा एक शब्द ऐकण्यासाठी की ब्लाऊज छान बसला, आणि ते ऐकल्यावरती पूर्ण लागलेली मेहनत जी आहे ती फक्त तो शब्द ऐकल्यावरती पूर्ण मनामधून निघतं की नाही छान बसला ब्लाऊज, एवढंच आपल्याला पाहिजे, लागू ती किती मेहनत लागली ती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्लाऊजला दिल्या जातात, परफेक्ट फिटिंग दिली जाते, फिनिशिंग दिली जाते, आणि तरीही आपण हा प्रश्न करतो की एवढी सिलाई कशाला. मला तर हेच विचारायचं होतं की टेलर लोकांनी सगळ्या गोष्टी महाग होतात ते आपल्याला चालतात, पण टेलर लोकांनी सिलाई सांगितली की ती आपल्याला जास्त का वाटते. सोन्याचा भाव वाढला तरी चालतो, तेलाचा भाव वाढला तरी चालतो, पेट्रोल महाग झालं तरीही चालतं. 4-5 हजाराची साडी आपण आरामाने घेतो, पण त्याच साडीवरचं ब्लाऊज जर टेलर लोकांकडे टाकायला आले ना तर 400-500 रुपये सिलाई जर सांगितली खूप महाग वाटते. आणि नेहमी टेलर लोकांना हा प्रश्न केला जातो की एवढी सिलाई कशाला. आता बाहेर ज्या गोष्टी सगळ्या महाग झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही जर घ्यायला गेलो तर स्वस्तात मिळणार आहेत का? नाही, तेही आम्हाला महागच मिळणार आहे ना. तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग फिनिशिंग देण्यासाठीही तेवढाच वेळ लावला जात असतो, कटिंगला वेळ दिला जात असतो, स्टिचिंगला वेळ दिला जात असतो, आयहूक करायलाही वेळ दिला जात असतो. या सगळ्या वेळेमध्ये मनामध्ये एकच विचार असतो की ब्लाऊज तर चांगला बसेल ना. आणि ब्लाऊज दिल्यानंतर कस्टमरचा एक शब्द ऐकण्यासाठी की ब्लाऊज छान बसला, आणि ते ऐकल्यावरती पूर्ण लागलेली मेहनत जी आहे ती फक्त तो शब्द ऐकल्यावरती पूर्ण मनामधून निघतं की नाही छान बसला ब्लाऊज, एवढंच आपल्याला पाहिजे, लागू ती किती मेहनत लागली ती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्लाऊजला दिल्या जातात, परफेक्ट फिटिंग दिली जाते, फिनिशिंग दिली जाते, आणि तरीही आपण हा प्रश्न करतो की एवढी सिलाई कशाला. मला तर हेच विचारायचं होतं की टेलर लोकांनी सगळ्या गोष्टी महाग होतात ते आपल्याला चालतात, पण टेलर लोकांनी सिलाई सांगितली की ती आपल्याला जास्त का वाटते. सोन्याचा भाव वाढला तरी चालतो, तेलाचा भाव वाढला तरी चालतो, पेट्रोल महाग झालं तरीही चालतं. 4-5 हजाराची साडी आपण आरामाने घेतो, पण त्याच साडीवरचं ब्लाऊज जर टेलर लोकांकडे टाकायला आले ना तर 400-500 रुपये सिलाई जर सांगितली खूप महाग वाटते. आणि नेहमी टेलर लोकांना हा प्रश्न केला जातो की एवढी सिलाई कशाला. आता बाहेर ज्या गोष्टी सगळ्या महाग झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही जर घ्यायला गेलो तर स्वस्तात मिळणार आहेत का? नाही, तेही आम्हाला महागच मिळणार आहे ना. तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग फिनिशिंग देण्यासाठीही तेवढाच वेळ लावला जात असतो, कटिंगला वेळ दिला जात असतो, स्टिचिंगला वेळ दिला जात असतो, आयहूक करायलाही वेळ दिला जात असतो. या सगळ्या वेळेमध्ये मनामध्ये एकच विचार असतो की ब्लाऊज तर चांगला बसेल ना. आणि ब्लाऊज दिल्यानंतर कस्टमरचा एक शब्द ऐकण्यासाठी की ब्लाऊज छान बसला, आणि ते ऐकल्यावरती पूर्ण लागलेली मेहनत जी आहे ती फक्त तो शब्द ऐकल्यावरती पूर्ण मनामधून निघतं की नाही छान बसला ब्लाऊज, एवढंच आपल्याला पाहिजे, लागू ती किती मेहनत लागली ती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्लाऊजला दिल्या जातात, परफेक्ट फिटिंग दिली जाते, फिनिशिंग दिली जाते, आणि तरीही आपण हा प्रश्न करतो की एवढी सिलाई कशाला. मला तर हेच विचारायचं होतं की टेलर लोकांनी सगळ्या गोष्टी महाग होतात ते आपल्याला चालतात, पण टेलर लोकांनी सिलाई सांगितली की ती आपल्याला जास्त का वाटते. सोन्याचा भाव वाढला तरी चालतो, तेलाचा भाव वाढला तरी चालतो, पेट्रोल महाग झालं तरीही चालतं. 4-5 हजाराची साडी आपण आरामाने घेतो, पण त्याच साडीवरचं ब्लाऊज जर टेलर लोकांकडे टाकायला आले ना तर 400-500 रुपये सिलाई जर सांगितली खूप महाग वाटते. आणि नेहमी टेलर लोकांना हा प्रश्न केला जातो की एवढी सिलाई कशाला. आता बाहेर ज्या गोष्टी सगळ्या महाग झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही जर घ्यायला गेलो तर स्वस्तात मिळणार आहेत का? नाही, तेही आम्हाला महागच मिळणार आहे ना. तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग फिनिशिंग देण्यासाठीही तेवढाच वेळ लावला जात असतो, कटिंगला वेळ दिला जात असतो, स्टिचिंगला वेळ दिला जात असतो, आयहूक करायलाही वेळ दिला जात असतो. या सगळ्या वेळेमध्ये मनामध्ये एकच विचार असतो की ब्लाऊज तर चांगला बसेल ना. आणि ब्लाऊज दिल्यानंतर कस्टमरचा एक शब्द ऐकण्यासाठी की ब्लाऊज छान बसला, आणि ते ऐकल्यावरती पूर्ण लागलेली मेहनत जी आहे ती फक्त तो शब्द ऐकल्यावरती पूर्ण मनामधून निघतं की नाही
छान बसला ब्लाऊज एवढंच आपल्याला पाहिजे, लागू ती किती मेहनत लागली ती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्लाऊजला दिल्या जातात, परफेक्ट फिटिंग दिली जाते, फिनिशिंग दिली जाते, आणि तरीही आपण हा प्रश्न करतो की एवढी सिलाई कशाला. मला तर हेच विचारायचं होतं की टेलर लोकांनी, सगळ्या गोष्टी महाग होतात ते आपल्याला चालतात, पण टेलर लोकांनी सिलाई सांगितली की ती आपल्याला जास्त का वाटते. सोन्याचा भाव वाढला तरी चालतो, तेलाचा भाव वाढला तरी चालतो, पेट्रोल महाग झालं तरीही चालतं. 4-5 हजाराची साडी आपण आरामाने घेतो, पण त्याच साडीवरचं ब्लाऊज जर टेलर लोकांकडे टाकायला आले ना तर 400-500 रुपये सिलाई जर सांगितली खूप महाग वाटते. आणि नेहमी टेलर लोकांना हा प्रश्न केला जातो की एवढी सिलाई कशाला. आता बाहेर ज्या गोष्टी सगळ्या महाग झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही जर घ्यायला गेलो तर स्वस्तात मिळणार आहेत का? नाही, तेही आम्हाला महागच मिळणार आहे ना. तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग फिनिशिंग देण्यासाठीही तेवढाच वेळ लावला जात असतो, कटिंगला वेळ दिला जात असतो, स्टिचिंगला वेळ दिला जात असतो, आयहूक करायलाही वेळ दिला जात असतो. या सगळ्या वेळेमध्ये मनामध्ये एकच विचार असतो की ब्लाऊज तर चांगला बसेल ना. आणि ब्लाऊज दिल्यानंतर कस्टमरचा एक शब्द ऐकण्यासाठी की ब्लाऊज छान बसला, आणि ते ऐकल्यावरती पूर्ण लागलेली मेहनत जी आहे ती फक्त तो शब्द ऐकल्यावरती पूर्ण मनामधून निघतं की नाही, छान बसला ब्लाऊज एवढंच आपल्याला पाहिजे, लागू ती किती मेहनत लागली ती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्लाऊजला दिल्या जातात, परफेक्ट फिटिंग दिली जाते, फिनिशिंग दिली जाते, आणि तरीही आपण हा प्रश्न करतो की एवढी सिलाई कशाला. मला तर हेच विचारायचं होतं की टेलर लोकांनी, सगळ्या गोष्टी महाग होतात ते आपल्याला चालतात, पण टेलर लोकांनी सिलाई सांगितली की ती आपल्याला जास्त का वाटते. सोन्याचा भाव वाढला तरी चालतो, तेलाचा भाव वाढला